निंबजनगर परिसरात गेल्या 40 तासांपासून वीज आणि पाणी नाहीये आणि त्यामुळे या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय, रोष व्यक्त केला जातोय। कारण काल जी काही परिस्थिती या ठिकाणी उद्भवली होती त्यामुळे इथली वीज बंद करण्यात आली होती। मात्र आता परिस्थिती पूर्वपदावरती आलेली आहे, त्यामुळे आता वीज पुन्हा सुरू करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी इथल्या स्थानिकांकडून केली जाते। म्हणजे काय नेमकी आज काय परिस्थिती आहे बघा। परिस्थिती व्यवस्थित आहे, पण जी काल होती 40 तास आज लाईट नाही, तर त्याने आम्हाला लाईट आणि पाण्याची फक्त व्यवस्था करून द्यावी। लाईट नाही, पाणी नाही आणि काल पुरामुळे खाली ज्या आमच्या टाक्या आहेत पाण्याच्या त्याच्यात पाणी पुराचं गेलेलं आहे, तर ते स्वच्छ केल्याशिवाय आम्ही पाणी पण वापरू शकत नाही। तर निदान तेवढ्या बेसिक गोष्टी आहेत, लाईट पाणी एवढ्या तरी लवकरात लवकर सुरू कराव्यात। आणि त्याबरोबर गाड्यांचे बरंचसं नुकसान झालंय, त्याबद्दलही काही करता आलं तर, किंवा मग पाणी जर सोडणार असतील तर लवकरात लवकर आधी त्यांनी अलर्ट करावं की पाणी सोडणार आहे, काहीतरी त्याप्रमाणे हालचाल केली जाते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एवढी काय नेमकं नुकसान झालेलं, कालची परिस्थिती आजची परिस्थिती? गाड्यांचं सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे, सगळ्यांच्या कारमध्ये पाणी गेलेले आणि त्याहीपेक्षा इतकं घाण सामान वाहून आलंय, रस्त्यावरती चिखल घाण हे साफ करायला कोणी अजून तरी आलेलं नाहीये। पिण्याचं पाणी नाहीये, वापरायचं पाणी नाहीये, लाईट नाहीये, रस्ते घाण झालेले। सो ते त्या इन्सिडेंट्सला सगळेजण होते, पण ते पोस्ट हे साफसफाई करायला कोण येणार आहे? म्हणजे बिचाऱ्या मंडळाची मुलंच कालपासून करतायत, ते सगळं त्यांचंच चालू आहे। ती जरा व्यवस्था बघणं फार गरजेचं आहे। काय तुमच्या घरातली नेमकी काय परिस्थिती आहे आज? कारण कालची परिस्थिती आज पूर्वपदावरती आली। माझ्या घरात 4 वर्षाची मुलगी आहे, भयंकर पाणी आला काल। आम्हाला काही सूचना सुद्धा भेटलेली नाहीये की माझ्या घरात माझे मिस्टर आहे ना, फ्रॅक्चर आहे पायाचे, खूप अधू आहेत, त्याच्या पाण्यामधले त्यांना मी बाहेर काढलेले आणि घरातली भरपूर आहे ना, नुकसान पण भरपूर झालेले आहे माझ्या घरात। किंवा एवढं म्हणजे आधी सांगायचं होतं की असं पाणी यायचं, आधी सूचना द्यायचं पाहिजे होतं आम्हाला की पेशंटला घेऊन बाहेर गेलेले, लहान मुलगी होती माझी, काल बघितलेले आहेत सगळं गोष्टी। काय नेमकी मदत मिळाली या सगळ्या परिस्थितीमध्ये? हेल्प मिला, राष्ट्रवादी के लोग आए हुए थे, उन्होंने काफ़ी अरेंजमेंट किया खाने का, पानी का, है ना, और एक टैंकर भी एक आया था दोपहर के टाइम में। बट अभी परिस्थिति क्या है? पानी नहीं, पानी का कोई अरेंजमेंट नहीं है, पानी सबका खत्म हो गया। ऊपर टाकी का पानी है ही नहीं, नीचे जो टाकी है उसमें पानी पूरा ये स्लज का पानी है, वो यूज कर नहीं सकते। लाइट नहीं है तो वो भी पानी ऊपर पास ऑन नहीं कर सकते। तो ये पानी का सबसे बड़ा इशू है, लाइट का सबसे बड़ा इशू है, 2 मेजर इश्यूज हैं। प्लस कल जो लॉसेस हुआ, जैसे अभी इधर देखो, ये मेडिकल कंपनी है, इनका पूरा मेडिसिन में पानी गया, सत्यानाश हो गया, 1-2 लाख रुपए का हो गया। प्लस हम लोग सबके जितने यहाँ पे कार्स है, 100-200 कार होंगे, 2 व्हीलर्स एटलीस्ट कम से कम 500 के आसपास होंगे, सबके अंदर पानी मट्टी गया, सबका डिस्ट्रॉय हो गया, सबको वापस से सर्विसिंग, पार्ट्स का नुकसान वो कौन भर के देगा? एक नॉर्मल 2 व्हीलर के पीछे खर्चा कम से कम 10,000 रुपये एक आदमी का आ रहा है, कार के अंदर 50-60 हज़ार रुपये का आ रहा है। ये हमारी गलती नहीं होकर हम पे क्यों आ गया ये मिस्टेक, ये प्रॉब्लम हम पे क्यों आ गया? गवर्नमेंट इसमें हमारे को कुछ तो भी सपोर्ट करना चाहिए। इंश्योरेंस कंपनी, मेरी कार का ओरिएंटल, मैं नाम लेके बोलता हूँ, न्यू ओरिएंटल इंश्योरेंस, उनको मैसेज डाला तो फ़ोन नहीं उठाते, फ़ोन उठाने के बाद बोलते तुम्हारा थर्ड पार्टी इंश्योरेंस है, इसमें हम कुछ नहीं कर सकते। तो जब इंश्योरेंस लिया था हमने, तब उन्होंने क्यों नहीं बताया कि ऐसा ऐसा कंडीशन में, नेचुरल कैलामिटीज में हम नहीं कर सकते कुछ भी। अब मेरी कार को 50,000 रुपये का खर्चा है, कौन भर के देगा? तर ही परिस्थिती आहे आणि जे काही नुकसान कालच्या ज्या परिस्थितीमुळे झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई सरकारकडून मिळावी अशा पद्धतीचं म्हणणं इथल्या स्थानिकांचं आहे। प्रचंड असं नुकसान आहे, मात्र त्याआधी इथली जी काही लाईट आणि पाणी गेलेलं आहे ती सुरू करावी असं प्रशासनाला स्थानिकांकडून आवाहन केलं जातंय। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।